कौतुक सोहळा बघण्यासाठी इथे जमा झालेले. कसं वाटतंय, काय सांगा? खूप छान वाटतंय. तुम्हा सगळ्यांचं खूप धन्यवाद की तुम्ही आलात. आम्हाला फार आनंद झाला. वा. आणि काका तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी बघितल्या असतील, पण आपल्या मुलाचं कौतुक बघण्यासाठी इतके लोक जमा झालेले खूप कमी बघितलेले असेल. काय सांगा? खूप सुंदर वाटतंय. लोक एवढ्या उत्कंठेने उभे आहेत पाहायला, ऐकायला, त्यामुळे खूप कौतुक वाटतंय. वा वा वा. आणि मी म्हणजे मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला किती वर्ष झाले कैदेत? सॉरी लग्न होऊन? 30. या म्हणताय 29, तुम्ही म्हणताय 30. 94-24. अच्छा, 94 to 24. वा वा वा, बढिया. आणि ह्या 30 वर्षांच्या अनुभवाचा संपूर्ण जो लेखाजोखा आहे तो मितेशला दिल्यानंतर आता तो लग्न बंधनात अडकणारच आहे. पण आम्ही सुद्धा जास्त वेट करू नाही शकत, आम्हाला सुद्धा तुमचा परफॉर्मन्स बघायचा आहे. सो आता आपल्या समोर मितेशचे आई बाबा स्टेजवरती परफॉर्म करणार आहे एका क्यूटच्या गाण्यावरती. सो बी रेडी फॉर दॅट. दोन्ही ठिकाणचा आवाज दुमदुमला पाहिजे. वाव, एक नंबर. प्लीज जरा लग्नाळू मंडळी, जरा प्लीज लग्न झालेले सगळे इथे उभे राहा. नाही, आपल्याला फक्त पुरुषांची गरज आहे इथे जरा पुरुषांचीच गरज आहे फक्त. ठीक आहे. मला सांगा, माझ्या मागे मागे बोला. मितेशला आपण थोडंसं एक सजेशन देऊ, पटकन संपवू. ठीक आहे मितेश, रेडी आहे ना? ठीक आहे. मितेशला सांगा की लग्नाच्या आधी जो कायम हसत असतो त्याला हसमुख म्हणतात. मितेश, लग्नाच्या अगोदर जो कायम हसत असतो त्याला हसमुख म्हणतात. आणि लग्नानंतर ज्याचं हसणं कायमचं बंद होतं त्याला हसबंड म्हणतात. आणि लग्नानंतर ज्याचं हसणं कायमचं बंद होतं त्याला हसबंड म्हणतात. ठीक आहे. काय म्हणता काका? मी तर हसतोय ना, पण बरेच वर्ष झाले असेल, तुम्हाला सवय झाली असेल, सहनशीलता तुमची वाढली. बट आता तुमचं ठीक आहे. मितेश प्लीज, शादी करना हर पुरुष का जन्मसिद्ध अधिकार है. शादी करना हर पुरुष का जन्मसिद्ध अधिकार है, क्योंकि शादी के बाद उसका कोई अधिकार नहीं बचता. क्योंकि शादी के बाद उसका कोई अधिकार नहीं बचता. याच्या आधी यस म्हणाले, असं का म्हणत? अनुभव आहे. ओके ओके, ठीक आहे काका, तुम्ही आता पुढचे. ठीक आहे, हा बोला.
ठीक है, जो अमृत पीते हैं उन्हें देव कहते हैं। सही बात है। बोला बोला, माझ्या मागे बोल। जो अमृत पीते हैं उन्हें देव कहते हैं। ठीक है, और जो विष पीते हैं उन्हें महादेव कहते हैं। सही बात है। जो विष पीते हैं उन्हें महाकाल कहते हैं। ठीक आहे, महाकाल कहते हैं। का असे सगळे त्रासलेले मंडळी दिसत आहेत मला आजूबाजूला? नाही, कोई पछताए खाए कोई पछताए। हे पुढचं होतं। ठीक आहे काका, तुम्ही सांगा। शादी का लड्डू शादी का लड्डू जो खाए वो भी पछताए, वो भी पछताए, जो ना खाए वो ना खाए वो भी पछताए। वो भी पछताए। सोनं लग्न झालेल्या लोकांना काय सांगाल आता? लवकरात लवकर लग्न करा। लवकरात लवकर लग्न करा। वा वा वा, धन्यवाद धन्यवाद, खूप खूप आभार तुमचे आणि खूप खूप। आपकी मुस्कुराहट ने ऐसा जादू किया हम होश गवा बैठे, ऐसा जादू किया हम होश गवा बैठे, हम होश में आने ही वाले थे, हम होश में आने ही वाले थे, आप फिर मुस्कुरा बैठे। आप फिर मुस्कुरा बैठे। वा वा, स्माइल तर बघा विदेशच्या चेहऱ्यावरची। हा वा यार, एकदा जोरदार टाळ्या। आणि आता संपूर्ण सातपुते परिवार ऑन द स्टेज, जोरदार तालियों से उनका स्वागत होना चाहिए। वाव, फॅब्युलस, एक नंबर। खरं तर वाव, कदम चूमती रहे, सफलता कदम चूमती रहे, खुशी आसपास घूमती रहे। आप दोनों के जीवन में यश इतना फैले कि कस्तूरी भी शर्मा जाए, और लक्ष्मी की इतनी कृपा हो कि बालाजी भी देखता रह जाए। खूप आनंदी राहा, खूप खुश राहा आणि खूप हॅपी राहा। शेवटी तुमच्या चेहऱ्यावरचं स्माइल हेच मम्मी पप्पांचं सगळ्यात मोठं औषध आहे, तर ते तुम्ही टिकवा अशी विनंती करते। गॉड ब्लेस यू, थँक्यू सो मच। 3 वाजता किचन क्लोज होणार आहे, त्यामुळे विनंती राहील ज्यांचं जेवण राहिलंय त्यांनी जेवण करून घ्यायचं।
क्या बात आहे, वा 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 वा. एकदा टाळ्या उंचावू द्या अंकितासाठी पण आणि तुमच्यासाठी पण ऑफकोर्स आणि मितेशसाठी पण. आणि आता हिअर आपण एक शेर म्हणतोय आणि शेरने कार्यक्रमाची सांगता करतोय. 3 वाजता आपण 3 वाजेपर्यंत सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे अशी विनंती करते. अंकिता आणि